नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या सर्वांचा एका नवीन व्हिडिओमध्ये। सकाळचे 4 वाजलेले आहेत। मी आता आहे तळेगावला। सो मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती आहे आणि आज आपण निघालेलो आहोत ट्रेक करिता। रात्री 12:30 वाजता मुंबईहून निघालो। लोणावळ्यामध्ये भरपूर ट्रॅफिक होती, त्याच्यामुळे आम्ही जुन्या रस्त्याने निघून इथे पोहोचलेलो। 4 वाजले। मी, माझी बायको आणि माझा लहान भाऊ जो मागे बसलेला आहे, आम्ही तिघ जण ट्रेकला निघालो आहोत। आणि आजचा जो आपला टार्गेट आहे ना, तो तोरणा किल्ला आहे, जो छत्रपती शिवाजी महाराजांनी 16व्या वयामध्ये जिंकला होता। सो आम्ही दोघं तोरणा किल्ला जो आहे ना 2023 साली केला होता ट्रेक। सो माझ्या बारक्या भावाने केला नव्हता आणि त्याला ना आज मी त्या वाटेने नेतो जिथून आपण 2 वर्षापूर्वी गेलेलो। थोडा चॅलेंजिंग आहे। सो त्याला जायचं होतं, तो बोलला की मला तोरणा किल्ला करायचा आहे। सो आज आपण तोरणा किल्ला एक्सप्लोर करायला निघालोय। सो आता आपण आहे ना इथून तळेगावपासून किल्ल्यापर्यंत पोहोचायला 2 तासाचा रस्ता आहे। सो आपण लवकर पोहोचूया तर लवकर ट्रेकला सुरुवात करूया। तो डायरेक्ट आपण आता भेटूया तोरणा किल्ल्याच्या बेसला। सो मित्रांनो, 4-5 तासाचा प्रवास करून मुंबईहून आपण तोरणा गडाच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहे। सो तोरणा गडावरती जाण्याकरिता मुख्यतः 3 वाटा आहेत। तो पहिली आहे वेल्हे गावातनं, जी की बिनी दरवाजा आणि कोठी दरवाजाकडून तुम्ही तोरणा गडावर जाता। दुसरी वाट आहे मेट पिलावरे, जिथून आपण ट्रेक करत आहोत। ही जी वाट आहे थोडीशी चॅलेंजिंग असणार आहे। आणि तिसरी वाट आहे राजगडवरून तोरण्याची वाट। आता माझ्या मागे ह्या साईडला आहे राजगड। ह्या साईडला जर आपण पाहिलं तर बुद्धाला माची, आणि ह्या साईडला वरती आपल्याला पाहायला भेटतं तोरणागड। सो इथे 2 वर्षापूर्वी मी आलेलो, जेव्हा आपण यूट्यूब चॅनल चालू केलेला ना, तेव्हा ती दुसरा ट्रेक होता आपला तो। 2 वर्षानंतर वापस त्याच वाटेने आपण आलेलो आहोत, जिथनं आपण फर्स्ट टाइम आपण ट्रेकला सुरुवात केलेली। नुसतंच ट्रेकला सुरुवात केली तो ही एक टेकडी पार केली आपण, आणि समोर पाहायला भेटतो आपल्याला सुंदर असा सनराइज। क्या बात आहे यार, जबरदस्त। समोर राजगड आहे। अशी आपल्याला वाट पाहायला भेटते। जेव्हा इथून आपण बघतो ना, तर असा प्रश्न पडतो की गडावर जाण्याकरिता वाट नक्की कुठून आहे। पण काय घाबरायची गरज नाही। ही जी असे पाऊल वाट आपल्याला पाहायला भेटतील, याच पाऊल वाटेला फॉलो करा, इझिली तुम्ही गडावरती जाल। हा ना, घरी लय बोलत होता मला, काय बोलतो माहिती का, काय नाही मला मी इझिली चढेन। एक टेकडी नंतर बोलतो टाइम प्लीज येऊन आता बोलतोय पाय आज हादरणार आहेत। कसं वाटतं रे? पाय छोटे होणार आहेत बोलतोय। ऑलरेडी छोटे आहेत बिचाराचे पाय, आता वापस आता बोलतो आणखीन छोटे होणार। केव हिला झाला ना एक टेकडीने। पहिला ब्रेक आपण घेतला, अगदी 5 मिनिटं पाणी वगैरे पिलं आणि आपण आपल्या ट्रेकला जे आहे ते कंटिन्यू केलेलं आहे। पहिला ब्रेक घ्यायचा कारण काय तुम्हाला सांगतो, माझा बारका भाऊ बसला आणि बोलतो शपथ पाय थरथरतात। हां, पाय छोटे झाला बोलतो। सो त्याने पहिला म्हणजे आम्ही एक ब्रेक घेतला आणि आता तुम्हाला समोरची वाट दाखवतो कशी दिसते ती। समोर आपल्याला अशी वाट पाहायला भेटते। त्याची तटबंदी जी आहे ती आपल्याला आता दिसू लागलेली आहे। अशी काही आपल्याला वाट पाहायला भेटते, पाहू शकता। थोडी निसरडी वाट आहे, त्याच्यामुळे येताना इथे प्रॉपर ट्रेकिंग शूज घालून या। गडावर जात असताना वाटेनं थोडंसं पुढे आलं ना की आपल्याला अशी रेलिंग पाहायला भेटते आणि अशी वाट आहे। या साईडला अशी खोल पलीकडे दरी आहे, तर या रेलिंगला पकडत आपण वरती येतो आणि ह्या पॉईंटला आल्याच्या नंतर आहे ना, इकडून अशाला आपल्याला म्हणजे ही जी वाट आहे ना थोडीशी कातळ दगडामध्ये असले छोट्या छोट्या पायऱ्या आहेत। सो इकडून पकडून व्यवस्थित जायचं आहे। ह्या पोर्शनवरनं आल्याच्या नंतर ज्या गोष्टीसाठी मी आतुरतेने वाट बघत होतो आणि हिने माझ्याशी बेट लावलेली की ह्यावेळी हा तोरणा जो डिफिकल्ट पॅसेज होता, हाच तो डिफिकल्ट पॅसेज होता। हे जे रेलिंग आता आपण पाहत आहात, हे 2 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही इथे आलेलो ना, तेव्हा ती समोर असलेली हिरव्या कलरची रेलिंग दिसते ना त्या साईडला, तिकडनं एक स्टीलची केबल वायर होती। त्या केबल वायर लटकलेली आणि ही जी आता पायऱ्यांसारखं बनवलं इथे खाचे, तर ह्या खाच्यांच्या इथे ना मित्रांनो पूर्ण स्लोप होता आणि माती होती। सो इकडनं जी ॲडव्हेंचर होता ना, तो कुठेतरी आता कमी झालेला आहे आणि बेट लावलेलं आहे ना की मी ह्यावेळी इकडनं जाऊन दाखवेन। बट हिला काय भेटणार नाही आहे, कारण की ऑलरेडी इथं सपोर्टला भरपूर काय आता रेलिंग आहे। सो तुम्ही देखील येऊ शकता इझिली आहे।
2 गोष्टी झाल्या. माझ्या भावाने देखील उलटी केलेली, आणखीन एक ग्रुप आलेला आहे त्यांच्यातल्या पण एकाने उलटी केली. सो ते होत आहे गरमीमुळे आणि हा अल्टिट्यूड थोडा अल्टिट्यूड आपल्याला चेंज होतो ना, त्याच्यामुळे होतं. सो ट्राय करा की हायड्रेटेड राहा आणि सोबतीला तुमच्या कोणासोबत म्हणजे सोबतीला कोणाला तरी घेऊन या. सो आता आपण जो आहे ना, हा जो पॅच आहे जो थोडा तीव्र आहे तो चढायला सुरुवात करतो. आता इथे बाजूला काय बघा रेलिंग्स आहेत. सो बाय जो ॲडव्हेंचर आणि थ्रिलचा जो मी एक्सपेक्टेशन्स ठेवले आहे ते कुठेतरी मी मिस करतोय. मला ना 2 वर्षापूर्वीचा जो मी इथनं आलेलो ना, तुम्हाला दाखवतो थांबा. हा पॅच जो आहे ना, ह्या पॅचला पूर्ण असा तीव्र उतार होता. भाई आय एम मिसिंग दोज डेज. आपण आता येऊन पोहोचलो आहोत गडावरती. माझ्या मागे आपण पाहू शकता कोकण दरवाजा आहे. जर तुम्ही पाहिलात नीट कोकण दरवाजाच्या बुर्जावरती जर आलात ना, तो कोकण दरवाजावरचा जो आकार आहे तो आपल्याला गौमुखी आकार पाहायला भेटतो. आता गौमुखी आकार नेमका का आहे तर त्याच्या मागचं कारण हे आहे, अशा गौमुखीच्या आकाराचा जो दरवाजा आहे तो आपल्याला बऱ्याचशा गड किल्ल्यांवरती पाहायला भेटतं. त्याचं कारण एक आहे की समजा आता शत्रू जर गडावरती हल्ला चढवत असेल तर त्याला गडावर प्रवेश करण्यासाठी मेन दरवाजा आहे तो पाडावा लागेल. सो मेन दरवाजा पाडायला काय ऑप्शन आहे तर 40-50 माणसं लाकडाचा जो वंडका आहे तो घेऊन येणं दरवाजावरती जोरात मारतील, त्याने दरवाजा पडू शकतो. बरोबर. पण मग ते कसं पडू शकतो तर त्यांना तो मोमेंटम पाहिजे, ते पळून येणार आणि दरवाजावर आपटणार. दुसरी गोष्ट आहे हत्ती घेऊन येणार, हत्तीने जोरात दरवाजावरती वार करणार आणि दरवाजा पडू शकतो. सो काय होणार की त्याने आता गौमुखीमुळे काय होतं, तो कर्व टर्न आहे ना त्याच्यामुळे हत्ती इथे बसणार नाही आणि हत्तीला तो मोमेंटम नाही भेटणार किंवा ते 40-50 माणसं जे आहे जे वटका घेऊन दरवाजा तोडायचा प्रयत्न करतील त्यांना देखील तो मोमेंटम भेटणार नाही आणि आपल्या गडाला सुरक्षा तेवढीच भेटते. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करीत असताना इसवी सन 1646 मध्ये सर्वप्रथम घेतलेला हा किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले म्हणून ह्या किल्ल्याचे नाव तोरणा किल्ले असे ठेवण्यात आले. महाराजांनी गडाची पाहणी करताना त्याचे प्रचंड विस्तारामुळे याचे नाव बदलून प्रचंडगड असे ठेवले. या किल्ल्यावर सापडलेल्या धनाचा उपयोग महाराजांनी राजगडाच्या बांधणीसाठी केला. सुंदरसे असे ड्रोन शॉट्स घेतले, जबरदस्त सीन वाटत होता. जर तुम्ही गडावरती आलात ना तर गडाची पूर्ण जी तटबंदी तुम्हाला पाहायला भेटते ही चांगल्या स्थितीत आज देखील आपल्याला पाहायला भेटते. तर मंडळी आम्ही आता निघालो आहोत झुंजार माचीकडे. ह्या भाऊला आपल्या पाहू शकता. झुंजार माचीकडे जात असताना एक शिडी आहे, त्या शिडीला पकडून खाली यायचं. नंतर इथे अशी दोरी आहे, ह्या दोरीला पकडून खाली यायचं आणि मग ह्या साईडने जी वाट आहे जी अरुंद आहे आणि रेलिंग सुद्धा आहे तिथनं मग आपण जाणार झुंजार माचीकडे. पण झुंजार माचीकडे पोहोचण्यापूर्वी आणखीन एक कडा आपल्याला उतरायचं आहे. सो तो आपल्याला मेन सांभाळून उतरायचं आहे. ही रेलिंग पाहू शकता आणि ह्या साईडने वाट पहा किती अरुंद आहे. या साईडला सिद्धा आहे खाली. आता ही जी वाट समोर दिसते ना ही वेल्हे गावात येणारी वाट आहे, जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की आणखीन मार्ग आहेत तोरणा गडावरती येण्याकरिता. सो आता झुंजार माचीकडे जाताना हे बघा. सो इथनं जात असताना केअरफुली जायचं, ट्रेकिंग शूज प्रॉपर घाला आणि सर्वात इम्पॉर्टंट घाई गडबड नाही करायची. झुंजार माचीकडे जात असताना ना हा जो पोर्शन आपल्याला दिसतोय हा पोर्शनला उतरायचा आहे. आता 2 वर्षापूर्वी जेव्हा आपण आलेलो ना तेव्हा इकडे केबल नव्हती, स्टीलची केबल असते ती नव्हती आणि आता इकडे केबल दिलेली आहे सेफ्टीसाठी की तुम्हाला ती केबल पकडत यायचं आहे. परंतु त्या केबलला पकडताना एक होतं की ती केबलची जी तारा आहे त्या मध्ये मध्ये तुटलेल्या ते हाताला लागतात. सो मे बी रुमाल ग्लव्ज वगैरे असेल तर ते जास्त सेफ्टीसाठी राहील.
माचीच्या त्या दिशेने आपण आलो. इकडे आपल्याला एक बोर्ड पाहायला भेटतो, लक्कडखाना. आणि हा आहे लक्कडखाना. सध्या गडावरती काम चालू आहे, त्याच्यामुळे जे इकडचे जे कामगार आहेत ते सध्या ह्या लक्कडखान्यामध्ये राहत आहेत. आणि इथूनच आपल्याला पाहायला भेटतो धरणाचा परिसर. म्हणजे ह्या साईडला वेल्हे गाव आहे, समोर आहे आपल्या कोठी दरवाजा, जे की वेल्हे गावातनं येतो. सो आता आपण निघालेलो आहोत बिनी दरवाजाकडे. बेसिकली हा पाहिलात तर हा कोठी दरवाजा आहे आणि इकडनं वेल्हे गावाकडनं येणारी ही वाट आहे, जिथे आता आपण चाललो आहोत बिनी दरवाजाकडे.